या क्षणी जोडले गेलेले आहेत। मात्र अगदी सुरुवात मी या संपूर्ण चर्चा सत्राची करेल सुषमाताई आज आपल्यापासून, कारण सुषमाताई निशिकांत दुबे टीका करताना थेट वारसदार असा उल्लेख करत माहीम दर्ग्यावरती आणि उर्दू भाषिकांवरती कारवाईचं आव्हान देताना दिसतोय आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी अशा प्रकारच्या वादाला निशिकांतच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा फोडणी मिळालेली आहे। दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लोकशाही शासन पद्धतीचा प्रचंड उमाळा आला होता, पाना फुटला होता। या देशात लोकशाही आहे, या राज्यात लोकशाही आहे, हिंसाचार चालणार नाही, दमदाटीची भाषा खपवून घेणार नाही, ब्ला 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 असं मुख्यमंत्री फार जोरजोरात सांगत होते। पण त्याच मुख्यमंत्र्यांना विसर पडतो की त्यांच्याच पक्षाचे नितेश राणे जेव्हा लोकांना इतरांच्या घरात घुसून मारण्याची भाषा करतात किंवा त्यांच्या पक्षातल्या काही चित्रविचित्र बायका कुठल्या तरी त्या कोण उर्फी विरफीला थोबडवण्याची भाषा करतात, त्यावेळेला मात्र मुख्यमंत्र्यांना लोकशाही शासन पद्धतीचा सरळ सरळ विसर पडलेला असतो। दुबे बिबे काय आम्ही काही गिनत नाही, कोण दुबे गिनत नाही, आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सांगतोय। दुबेला तुडवायचा का आपटायचा का माझ्या मराठवाड्याच्या भाषेत हिसळून खंगाळून आपटून खपटून धुवायचा ते आम्हाला चांगलं कळतं। आम्ही हे स्पष्ट केलंय की आम्ही कुणावरही हात उचलणार नाही, पण जर कोणी मगरुरी करणार असेल तर त्याचा मुळापासून हात उखडायला आम्ही कमी करणार नाही। पण प्रश्न असा आहे की निशिकांत दुबे म्हणाला की मराठी माणसांना मी तुडवून काढेन। आता आम्ही काय भूमिका घ्यायची ती घेतलेली आहे, पण मराठी माणसांना मी तुडवून काढेन म्हटल्यावर प्रत्येक राज्यामध्ये पहिल्यांदा प्रातिनिधिक व्यक्ती म्हणून, प्रथम व्यक्ती म्हणून मुख्यमंत्र्यांचा संबंध येतो आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मराठी आहेत। आता निशिकांत दुबे काय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तुडवणार आहे का? आम्ही काय करणार त्याला ते आम्ही सांगितलं। पण तो तुडवण्याची भाषा केल्यावरही जर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जर गप्प बसणार असतील तर मग मुख्यमंत्री फडणवीसांना पाठीचा कणा आहे का, हा खरा प्रश्न निर्माण होतो। आणि त्यांना पाठीचा कणा नसेल, रबर लावलेला असेल तर त्यांनी निश्चितपणे तुडवून घेण्याची भाषा सहन करावी। महाराष्ट्रात ज्याच्या पाठीला कणा आहे, ज्याला मराठी अस्मिता आहे, त्याने त्याच्याबद्दल काय करायचं हे आता सांगायची गरज नाही। कारण जर मुख्यमंत्र्यांना कायदा सुव्यवस्था राखायची नसेल आणि मुख्यमंत्र्यांना फक्त सिलेक्टिव्हली लोकशाही शासन पद्धती आठवत असेल तर दुबेच्या वक्तव्याला स्वतः दुबे आणि मुख्यमंत्री जबाबदार असतील। बरोबर आहे। जबाबदार नेमकं कोण हे दाखवून देण्यात